गणेश ठाकरे, पुढचा चेंडू. हा स्ट्रोक समोर खेळलाय, गॅप भरपूर मोठा आहे, मात्र तिथे ठाकूरपाडा टीम संघाची भिंत. संदेश ठाकरे तिथे फिल्डिंग पोझिशन मध्ये आहेत, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, मात्र एकच धाव मिळालाय. पुढचा चेंडू. ओहो, मायटी ब्लोईंग, हा चाललाय व्हीआयपी डाईच्या दिशेने, येतोय षटकार. काय बॅटिंग पाहत आहे, मूड बनवताना आपण पाहतोय भिनार संघ. भिनार गावाने भिवंडीचा गोड आवाज संदेश वखारे दिले आणि आता भिनार संघ खेळताना भिनार गावाचे लेजंड खेळाडू चांगला खेळत आहेत. धावा झालेला आहे, धाव फलकावर 25 धावा, सिल्वर जुबली 25. गणेश ठाकरेच्या अगेन्स्ट मोर्चा खोललेला आहे इथे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टॉप चेंडू हवेमध्ये. कालीरामचा प्रयत्न होता, मात्र पोहोचू शकले नाही तिथे. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावाने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. 27 धावा 27. समोर जितकं मोठा संघ आहे तितकं चांगलं परफॉर्मन्स होणं फार महत्वाचं आहे. बिनार संघाने चॅलेंज जे आहे स्वीकारलाय. जरी याच्या अगोदर एक मॅच झाली आहे, ठाकूरपाडा संघाने जिंकली आहे, मात्र हा मॅच आम्ही जिंकण्याची ताकद ठेवतो असा दाखवत असताना खेळ बिनार संघाचा पाहायला मिळतोय. स्ट्रेट ड्राईव्ह, पुन्हा एकदा संदेश ठाकरे चेंडूपर्यंत पोहोचलाय. एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा मूड नाहीये, फक्त एकच धाव मिळाली आहे. एका धावाने संघाची धावसंख्या धाव फलकावर 28 धावा 28. यावेळेस प्रयत्न पहा किती चांगले होते, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. सुधीर आणि शरदची भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते. पार्टनरशिप फार महत्वाचं आहे. पार्टनरशिप हा शब्द क्रिकेटमध्ये खूप उत्तम दर्जाचा आहे. जेव्हा तुमची भागीदारी होते तेव्हा चांगल्या धावा बनत असतात. आता बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट केलाय गणेश ठाकरे याने. कमबॅक षटकार खाल्यानंतर षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावा झालेल्या आहेत. 14ची सरासरी गाठत आहे. 28 धावा 28. 28 धावा. नक्कीच पुढील आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल व्हॉइस ऑफ बिनार संदेश वखारे यांचा. पंच सहमत नाहीयेत, मात्र त्या दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची विकेट, महत्वाची विकेट. शरद भोईरला परतावं लागेल. चांगली इनिंग आपल्या टीमसाठी खेळली शरदने आणि शरदचा आज वाढदिवस देखील आहे. तर उपस्थित सर्व खेळाडू, प्रेक्षक, मान्यवर सर्वांच्या वतीने शरद भोईर आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. संजय ठाकरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. नवीन फलंदाज दिनेश मैदानाच्या आतमध्ये.
महत्वाचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे तो दिनेश भोईर इनट 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या वेळेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. डावी स्टिक सोडून चेंडू हात आला होता. अवांतर धाव आणि अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 29 धावा धावफलकावर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस जोरदार अपील. पंच मात्र सहमत नाहीयेत. माधव ठाकरे सरांचा इशारा. यस ऑफस्टिक सोडत होता चेंडू. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. नक्कीच व्यासपीठावर सन्माननीय सुनील पाटील साहेब आहेत आणि दिनेशसाठी पारितोषिक लावलं जात आहे. प्रत्येक षटकारासाठी 1100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून जी आपण लीग पाहतोय त्या लीग मॅचेस मध्ये दिनेश सुनील पाटील साहेबांच्या संघाचा हिस्सा राहिला होता. भरपूर एन्जॉय त्यांनी वर्षभर केलंय. या वेळेस बॉल समोरच्या दिशेने संदेश ठाकरे त्या ठिकाणी आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र रनआउटची विकेट. सुधीरला देखील मैदान सोडावं लागेल. अजून एक महत्वाची विकेट. सुधीर भोईर बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये आलाय. विशाल फटके नक्कीच तुम्हाला काही दाखवावे लागतील या ठिकाणावर ना. नावाप्रमाणे मात्र यावेळेस स्टॉपेज लागलाय. बॉल हवे मध्ये. स्वतः गोलंदाज झेल खाली आणि महत्वाची विकेट. दिनेश भोईरला मैदान सोडावं लागेल. नक्कीच हे सेलिब्रेशन सांगतंय की दिनेशची विकेट किती महत्वाची होती. मात्र मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद. दिनेशची महत्वाची विकेट आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये यस थिंग्स ऑफ डेव्हिल अँड डेव्हिल इज देअर. हनुमान भोईर. पाहूया हनुमान कशा प्रकारे फलंदाजी करतील आपला टीम. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील जोरदार अपील. अजून एक विकेट. हल्ला पावली परतावं लागते त्या ठिकाणावर ना. हनुमान भोईर बॅक टू द डगआउट. बॅक टू बॅक विकेट्स. नवीन फलंदाज हरेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. 32 धावा धावफलकावर आहेत. मात्र अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. शेवटचा अंतिम षटक ज्या षटकाच्या माध्यमातून
12 ते 15 धावा आला तर नक्कीच एक सन्मानजनक टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र या ठिकाणावरनं जास्तीत जास्त धावा ठोकाव्या लागतील, कारण समोर आपण श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमला पाहतोय. एक तगडा संघ आहे. मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिला चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. शेवटचा अंतिम षटक दिनेश ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर. विशाल भुईर सामना करतोय. पहिला बॉल, या वेळेचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाही आहे आणि सोबतच बॉलची दिशा देखील चुकीची आहे. वाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. डबल 3, 33 धावा धावफलकावर. दिनेश पुन्हा एकदा, या वेळेस देखील अगदी जणू काही मागच्या बॉलचा रिप्ले पाहतोय आपण. तोच टप्पा, तीच लाईन अँड लेंथ आणि रिझल्ट देखील सेम आहे. वाईट बॉल, सलगचा दुसरा वाईट बॉल. दिनेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल ऑन साईडला कार्पेट शसाने जातोय. संतोष ठाकरे त्या ठिकाणी आहे. मात्र त्या दरम्यान रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 36. 36 धावा झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस आहे. समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. बॉल हवे मध्ये, क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिले. गणेश ठाकरे यांचा अंदाज चुकलाय आणि चुकीला माफी नाहीये. बॉल 1 बाउन्सने सीमा पार झालाय. 4 धावा, चौकार. हे आपण ॲक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. लो फुलटॉस बॉल होता आणि त्यावर प्रहार झाला होता. विशाल भोईरच्या बॅट मधून हा चौकार आलाय. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये. संजय ठाकरे त्या ठिकाणी 1-2. तिसऱ्या प्रयत्नात मात्र बॉल गणेश ठाकरेच्या हातामध्ये. 2 क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून हा झेल कंप्लीट केला गेलाय. फलंदाज बाद. षटकातील पुढचा बॉल, दिनेश भोईर पुन्हा एकदा बोलतोय. या वेळेचा बॉल इनसाइड आउट. फटका, फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक जहीन तरे त्या ठिकाणी. प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर पाहायला मिळाली. भागम क्रिकेट आपण पाहतोय. तब्बल 4 धावा पळून काढल्यात. 4च्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 44. 44 धावा धावफलकावर झाल्यात. मात्र या ठिकाणावर ना अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 44 धावा धावफलकावर. एकनाथ घाटालला नक्कीच आपण एकनाथ घाटाल यांचं पदार्पण पाहतोय. पहिली मॅच आहे आणि पहिल्याच मॅच मध्ये अकाउंट 4 धावा पळून काढल्यात. या वेळेचा बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. बॉल निर्धाव गेलाय.
होता मात्र शेवटचा बॉल. या बॉल नंतर समजेल किती धावांचं लक्ष असेल श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम समोर. शेवटचा अंतिम चेंडू. या वेळेस देखील पंच आमच्याकडे बोलतायत व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 45 धावा झाल्या आहेत. यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक गणेश ठाकरे त्या ठिकाणी आहे. एक धाव कंप्लीट, दुसरी घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 4 देखील कंप्लीट झालाय. अर्थातच पहिली इनिंग आपण पाहिली, 4 ओव्हर्स कंप्लीट झाल्या. धावफलकावर 47 धावा झाल्या आहेत. 48 धावांचं लक्ष स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार टीमने या ठिकाणी उभं केलंय श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम समोर. हॅलो हॅलो चला टॉससाठी या टीम सारंगावचे कॅप्टन सोबतच टीम मानकोलीचे कॅप्टन. सुनील पाटील साहेब आपल्यामध्ये आहेत, सोबतच किरणदादा भोईर. आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा टॉस आपण करायचा आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर जॉईन व्हा. हॅलो. तर वळतो आपण पुढील सामन्याची नाणेफेक. बर्फानी बाबा एंटरप्राइजेस टीमगर यांच्या वतीने आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेलं ते नाणेफेकीचं कक्ष. सन्माननीय उपाध्यक्ष सुनीलजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक आपण करीत आहोत. एक पारंपरिक नाणं, छापा आणि काटा. सारंगाव संघाचा कॉल, छापा असा कॉल. छापा आलेला आहे. मान्यवरांना विनंती करतोय आपण मंचावरती आसनस्थ व्हावं. दोन्ही संघ नायकांना शुभेच्छा देऊन आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. सारंगाव संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. समोर एक बलाढ्य संघ आहे आणि बलाढ्य संघासमोर लढत देताना संघाकडनं काय अपेक्षा आहेत? 40+ रन करण्याची आवश्यकता आहे. 40+ तुमची निश्चित चांगला मानस आहे. या वर्षीच्या सत्रामध्ये हंगामामध्ये काही नवीन खेळाडू नाही आहे, पण एक आहे, पण तो सर्कलमध्येच खेळेल खाली. निश्चितच एक थोडंसं इतिहासाची जर पानं उलटली तर सारंगाव संघासाठी हे मैदान काही मात्र नवीन नाही आहे. तर निश्चितच एक चांगला सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना. हो नक्कीच. खूप खूप धन्यवाद. मी वळतोय गुरुदत्त क्रीडा मंडळ मानकोली संघाकडे. नाणेफेक आपण जिंकल्यास तर काय स्वीकारलं असतं? आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं असतं. क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं, पण आता फलंदाजी करायची आहे. निश्चितप्रमाणे कोणाकडून अपेक्षा जास्त असेल? सुनील आहे, आविल माने आहे, सँडी आहे, राहुल आहे, मनोज किने. निश्चितप्रमाणे एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 100%. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. तर सारंगाव संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. वळूया समालोचन कक्षाकडे.
वळू आपण मॅचच्या दिशेने. 48 48 धाबांचे लक्ष आहे आणि त्या धाबांचा पाठलाग करण्यासाठी श्री अष्टविनायक ठाकूरवाडा टीमच्या बाजूने सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संतोष ठाकरे विथ संजय ठाकरे, तर फ्रंट लाईन षटक प्रभाकर भोईर यांच्या हातामध्ये चेंडू आपण पाहतोय टीम भिनारच्या बाजूने. यस, पंचांचा अधिकृत इशारा. मॅच ऑन, खेळाला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. दिशा चुकीची आहे. लारा सर आमच्याकडे बोलत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर धाव. व्हाईट बॉल सोबत सुरुवात झाली आहे या ठिकाणी. अवांतर धाव, अर्थातच गोलंदाजाने समोरील टीमचा अकाउंट ओपन करून दिलाय. या वेळेला शफल होऊन हुक केलाय. फटका चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून गेलाय सीमा पार. चौकार. अगदी लूज चेंडू होता आणि त्यावर मात्र चांगला समाचार घेतलाय फलंदाज संतोष ठाकरेने. षटकातील पुढचा बॉल. प्रभाकर भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पाच धावा धावफलकावर. अठ्ठेचाळीस धावांचा पाठलाग आपण पाहतोय. प्रभाकर पुन्हा एकदा. या वेळेस चुकीचा चेंडू, दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. नक्कीच असं म्हटलं जातं की तुमची फलंदाजी असो किंवा तुमची गोलंदाजी, सुरुवात जी आहे ना ती खूप महत्त्वाची आहे. आणि या ठिकाणी प्रभाकर भोईर गोलंदाज टीम भिनारच्या बाजूने. सुरुवात 2 व्हाईट बॉल, 1 चौकारासोबत झाली आहे. या वेळेस चांगला बॉल त्या ठिकाणी. शरीराचा वेध घेतोय चेंडू. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. पहिल्या मॅचचा विचार केला तर पोगाव टीमला हरवलं होतं श्री अष्टविनायक ठाकूरवाडा टीमने. चांगलं प्रदर्शन राहिलं होतं, चांगली लय भेटली आहे त्यांना. या वेळेस देखील फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षण सजवलंय त्या फटक्यासाठी. मोठी विकेट. संतोष ठाकरेला मैदान सोडावं लागेल. महत्वाची विकेट. फलंदाज बाद. खूप चांगली झेल पाहायला मिळाली. अतिशय सुंदर असा हा झेल तुम्हाला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज जयहिंद तरे मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती. मात्र महत्वाची विकेट काढली आहे प्रभाकर भोईर या गोलंदाजाने. संतोष ठाकरेला माघारी परतावं लागलं. प्रभाकर पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. नवीन फलंदाज जयहिंद तरे. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी. एक चौकार आला होता आणि त्यानंतर मात्र कमबॅक केलंय चांगलं प्रभाकर भोईरने. षटकातील पुढचा बॉल. पाईपलाईन एंड कडनं प्रभाकर भोईर हा गोलंदाज बोलतोय जयहिंद तरेसाठी. फुल टॉस बॉल. दिशा देखील तपासावी लागेल. यष्टीरक्षकाची चुकी झाली आहे त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट आणि बॉल जो आहे व्हाईट बॉल आहे. अर्थातच 1+1 2 धावा मिळतील या बॉलवर. धावफलक 2 ने पुढे सरकलाय. 8 धावा धावफलकावर. पुढचा बॉल.
यावेळेस संपर्क हवा तसं नाहीये. हरेश चांगलं क्षेत्ररक्षण करतोय इनफिल्डच्या आतमध्ये, फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. 9 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 48 धावांचा पाठलाग करतोय श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघ. चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषक चा हा दुसरा दिवस आपण पाहतोय. यावेळेस बॅटची गडा मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. ही कॅच जर पकडली असती तर नक्कीच कॅच ऑफ द डे झालं असतं, परंतु शेवटच्या क्षणी बॉल हातातून निसटलाय. परंतु प्रशंसा केली जाईल सुधीर भोईरची. शेवटच्या बॉलवर 2 धावा. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर आपण 4 एक्के पाहतोय. 11 धावा, 1 विकेट आणि 1 षटक कंप्लीट. यस, आता मात्र उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉलमध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर 11 आहेत आणि आता मात्र उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 37 धावांची आवश्यकता अजूनही श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमला. पहिलं परिवर्तन गोलंदाजीमध्ये गोलंदाज सुधीर भोईर बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. तर नवीन फलंदाज किरण ठाकरे आलाय जो नॉन स्ट्रायकर आहे. संजय विथ किरण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटकातील पहिला बॉल सुधीर. या बलेसा बॉल यष्टीरक्षक चुकी करतोय त्या ठिकाणी. एक धाव पलून काढली गेली आहे आणि यस बाईचा इशारा आलाय त्या ठिकाणी. धावसंख्या 12 वर पोहोचली आहे. अतिशय सुरेख चेंडू होता परंतु बाईच्या स्वरूपात एक धाव गेली. या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. पुन्हा एकदा मिसफिल्ड आपण पाहिली. चौकार आलाय. 4 ने आता मात्र धावफलक पुढे सरकलाय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 16. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये आपण चुका पाहतोय टीम भिनारच्या बाजूने. हे मात्र आवश्यक नसेल टीमच्या कॅप्टनला. सुधीर पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल भरपूर चांगला होता. वेग परिवर्तन, व्हेरिएशन, विविधता ही तर ओळख राहिली आहे सुधीर भोईरची. चौकारानंतर कमबॅक. बॉल निर्धाव गेलाय. 48 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 16 धावा धावफलकावर आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. स्लोवरचा वापर मात्र लो फुल टॉस. विलास गुलवी त्या ठिकाणी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये चुकी. 2 धावा कंप्लीट. अठरा धावा धावफलकावर अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार.
अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी किरणच्या बॅटमधून. मागच्या मॅचमध्ये देखील अशा प्रकारचे काही फटके किरणने नक्कीच पेश केले होते. यावेळेस सुधीर भोईरवर हे आक्रमण केलं जात आहे. 24 धावा धावफलकावर. यावेळेस मात्र एक वेगवान चेंडू बीट केलाय वेगाने, बॉल निर्धाव गेलाय आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 24 झाल्या आहेत, मात्र अजूनही 24 ठोकायचे आहेत. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटका अजून बाकी आहेत. 24 धावा बनल्यात आणि अजूनही 24 धावा बनवायच्या बाकी आहेत. बनल्या जातील का की त्या उलट रोखल्या जातील? पुन्हा एकदा बोलूया आपण मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 3, अगदी महत्त्वाचं षटक. दिनेश भोईर बॉलिंग ट्रॅकवर. निर्णायक षटक आहे, कारण या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये धावा किती उरतील. षटकातील पहिला बॉल दिनेश. टॉप एज लागलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली. यस इज गॉन. अजून एक महत्वाची विकेट. संजय ठाकरे बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज अगदी महत्त्वाचा खेळाडू गणेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता मात्र हे बॅटल जे आहे ना ते तुम्हाला भरपूर चांगलं पाहायला मिळेल. एका बाजूला दिनेश भोईर तर एका बाजूला गणेश ठाकरे. पाहूया वर्चस्व कोणाचं पाहायला मिळेल. मात्र दिनेशने या हंगामाची सुरुवात पहिल्या बॉलवर विकेट काढली आहे. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने, फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली. हरेश भोईर. यस, अजून एक महत्वाची विकेट. फलंदाज बाद गणेश ठाकरे. यस, विकेट हॅट्रिक जर साजरी केली दिनेश भोईरने तर मात्र या ठिकाणी पारितोषिक लावलं गेलंय. सुनील पाटील साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नक्कीच काल भारत पाटील यांनी विकेट हॅट्रिक साजरी केली होती. कारेवली गावचा गोलंदाज. मात्र यावेळेस जोरदार अपील, पंच सहमत नाही आहेत. चांगला बॉल त्या ठिकाणी दिनेश भोईरच्या माध्यमातून. आणि प्रत्येक निर्धाव चेंडू नंतर मात्र समीकरण बदलत आहे. उर्वरित 9 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 9 बॉलमध्ये 24 धाबांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल दिनेश. पुन्हा एकदा यावेळेस देखील अजून एक चांगला बॉल. पुन्हा एकदा बीट केले फलंदाजाला. 2 विकेट्स आणि 4 बॉल टाकून झाल्यात. अर्थातच धाव आतापर्यंत खर्च केली नाहीये. किरण ठाकरेला मात्र नॉन स्ट्राईक एंडला उभं ठेवलाय.
ज्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. षटका दिला पुढचा बॉल. यावेळेस खाली क्षेत्र, नशिबाची साथ. बॉल लॉंग स्टॉप रिजन मधून सीमा पार, 4 धावा, चौकार. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी आपण पाहिला. पूर्णपणे सफल झाला होता फलंदाज कालीराम आणि त्यानंतर मात्र हा प्रहार झाला होता. 28 धावा धावफलकावर. यावेळेस बॅटच्या आतील कडा. अतिशय सुरेख गोलंदाजी दिनेश भोईरच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. कारण या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि आता मात्र शेवटचा अंतिम षटक. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच या षटकामध्ये कुठेतरी टीम भिनारचा पारडं जे आहे ते थोडं जड झालंय. परंतु आपल्याला हेही विसरून चालणार नाहीये की एका बाजूने किरण ठाकरे अजूनही आहे. नक्कीच किरण ठाकरेला मात्र जे काही करायचं आहे ते त्यालाच करावं लागेल. 20 धावा ठोकायच्या आहेत तर मात्र चांगले फटके जरूर ठोकणं गरजेचं आहे आणि ती किरणमध्ये कॅपॅसिटी देखील आहे. क्षमतेवर कोणत्याही प्रकारचं प्रश्नचिन्ह नाही आहे, परंतु ती या ठिकाणी सिद्ध करावी लागेल आणि सिद्ध करत असताना मात्र 6 बॉलमध्ये ठोकायच्या आहेत 20 धावा. शेवटचं षटक. पाहूया गोलंदाज कोण येतोय. यस, हनुमान घाटाल. टीमच्या कॅप्टनने हनुमान घाटालवर भरोसा दाखवलाय. त्या भरोशाने गोलंदाजी करेल का पाहूया. खरं तर भिना टीमकडे भरपूर ऑप्शन्स होते, परंतु हनुमान घाटालला निवडलं गेलंय. भगवान गुलबी, एकनाथ घाटाल, हनुमान भोईर असे भरपूर ऑप्शन अजून आपल्याकडे होते, परंतु नक्कीच टीमच्या कॅप्टनने हनुमान घाटालवर जी जबाबदारी दिली आहे. हॅलो हॅलो. सहा चेंडू 20 धावा हे समीकरण असताना मात्र शेवटच्या ओव्हरचा पहिला बॉल ज्यावर कॅच ड्रॉप झाली आहे. नक्कीच जीवनदान मिळालंय किरणला आणि या जीवनदानाचा कशा प्रकारे फायदा घेईल हे देखील आपल्याला पाहावं लागेल, कारण मॅच अजून संपलेली नाहीये. 5 मध्ये 18. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस देखील आडव्या बॅटने प्रहार झालाय. दिनेश भोईर त्या ठिकाणी आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. फलंदाज बाद. नवीन फलंदाज संदेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये आलाय. रनआउटची विकेट मिळाली त्या ठिकाणी.
आणि आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदललंय, कारण येणाऱ्या 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 4 बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. हनुमान गाडाल पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. समोर संदेश ठाकरे. फुलटॉस बॉल ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल सीमा पार आणि पंचांचा इशारा नो बॉलचा देखील आलाय. अर्थातच 1+6 7 धावा या बॉलवर येतील. तिसऱ्या पंचांची मागणी अर्थातच फिल्डिंग साइडने रिव्ह्यू घेतलाय. यस इट्स अ नो बॉल. 7 धावा अगदी अवांतरच्या स्वरूपात बहाल झाल्यात. धावा आता मात्र धावफलकावर 38-38 आणि समीकरण पुन्हा एकदा बदललंय. उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. मागचा चेंडू टर्निंग पॉइंट ठरेल का या मॅचचा, पाहूया. स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारली आहे का, नक्कीच हे मात्र समजेल. येणारा काल सांगून जाईल. यावेळेस फ्री हिट बॉल. फ्री हिट बॉलवर नक्कीच नक्कीच मॅचचं क्लायमेटच असं आहे ना की पंच देखील विसरले होते. एक धाव जरूर मिळाली आणि त्यानंतर स्ट्राईक एंडला आपण किरणला पाहतोय. अर्थातच आता मात्र उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 3 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. व्हॉट अ मॅच. भरपूर मोठी जबाबदारी आता मात्र किरण ठाकरे याच्या खांद्यावरती आहे. तर त्या उलट हनुमान गाडाल बॉलिंग ट्रॅकवर पाईपलाईन एंड कडनं बोलतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा बॉल ऑन साइडला. बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. आलाय आणि आता मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 2 बॉलमध्ये 3 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. सामना कसा असावा तर सामना असा असावा. चेसिंग इज कंपल्सरी. 2 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. हनुमान गाडाल पुन्हा एकदा बोलतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस स्टॉपेज लागलाय. बॉल हवेमध्ये. यष्टीरक्षक थोडा दूर राहिलाय मात्र त्या दरम्यान लेझी थ्रो. 1 धाव कंप्लीट झाली आहे. पाहूया एकचे काय घडलंय त्या ठिकाणी. पंच काय डिसिजन देत आहेत हे देखील आपल्याला पाहावं लागेल. फक्त आणि फक्त एकच धाव आली आहे या बॉलवर. अर्थातच आता मात्र पुन्हा एकदा या मॅचच्या माध्यमातून गरमी वाढली आहे. कारण शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर विजयासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. व्हॉट अ मॅच. अटीतडीची लढत पाहण्यासाठी प्रेक्षक आलेले असतात आणि त्या प्रकारची लढत या ठिकाणी पाहायला मिळते आहे.
अगदी संदेश जर आपण पाहिलं तर जे निर्धाव चेंडू गेलेले आहेत त्यांची आता मात्र निश्चितच आठवण येईल. एक चेंडू आणि 2 धावांची गरज. नक्कीच आणि सातत्याने ज्या वेळेस दोन मोठे संघ एकमेकांसमोर येतात ना त्यावेळेस तुम्हाला या प्रकारच्या लढती जरूर पाहायला मिळतात. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर 2 धावांची आवश्यकता. संदेश ठाकरेच्या बॅटमधून एक षटकार तर जरूर आलाय, परंतु या मॅचचा हिरो बनेल का हे आपल्याला पाहावं लागेल. शेवटचा बॉल विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. हनुमान घाटाल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा अंतिम चेंडू विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. समोर संदेश ठाकरे यावेळेस बीट केलंय फलंदाजाला. बॉल निर्धाव गेला आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. सामना जिंकलाय स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आडला टबलक श्री अष्टविनायक ठाकूरपाडा. षटक क्रमांक 3 ज्याने फेकला होता नाव आहे दिनेश भोईर. दिनेश भोईर आपण मानव तो मॅच साठी या. दोघांमध्ये नाही झाले. टीम पोगावचे कॅप्टन, टीम ठाकूरपाडाचे कॅप्टन आणि टीम बिनारचे कॅप्टन आपण या. चिठ्ठी उडवली जाईल.